अण्णा पुढे, अण्णा पुढे या पुढे. ताट भरायचं, हात चालव, हाताच्या मुठी टाकलेल्या, लक्ष पुढं. तीन कोमी नारे लगाएंगे. भारत माता की जय. वंदे मातरम. प्रजासत्ताक दिनाचा अशा रीतीने आपल्या विद्यालयातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. सुसंस्कार, स्वाभिमान, त्याग व राष्ट्रभक्ती व चारित्र्य संपन्नता या मूळ तत्वावर जयमार शिक्षण समिती स्थापना झाली आणि श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय स्थापन झाले. हे विद्यालय स्थापन करत असताना एकच म्हणजे उद्देश होता की भारताची भावी पिढी आदर्श, सुसंस्कारित आणि स्वाभिमानी घडावी. या उद्देशाने शिवमंदिर आपण उभा केले आहे. आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक 77वा प्रजासत्ताक दिन आपण शिवप्रभूच्या प्रांगणात साजरा करीत आहोत. बंधूंनो, हा सोहळा अभिमानाने व आनंदाने आपण साजरा करीत आहोत. प्रथम मंडप आम्हाला त्या राष्ट्रध्वजास व भारत मातेस त्रिवार वंदन. आजच्या सोहळ्यास उपस्थित माझे खंबीर साथ देणारे उपाध्यक्ष सुरेश यादव, सचिव वसंत इनामदार, खजिनदार दीपक कुलकर्णी सर, तसेच पालक वर्ग आणि ज्यांचे जे ठरवतात आपल्या तळहातावर ज्या रेषेपेक्षा त्यामागे पिळदार मनगडावर आपले भविष्य अवलंबून आहे असे
आपल्या भारतातील भूगोलच्या शिताऱ्यानं, माझ्या शिवप्रभूच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनो, हा सोहळा आज आपण पाहतो, आनंदाने आणि अभिमानाने पार पाडत आहोत, हे महत्वाचे आहे. परंतु हा सोहळा पार पडत असताना, भारताला स्वातंत्र्य करत असताना आपण एक गोष्ट विसरता कामा नये. अनेक वीर जवानांच्या, अनेक क्रांतिकारांच्या, अनेक हुतात्म्याच्या, अनेक महात्माच्या बलिदानातून हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे. ज्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला लोकशाही पद्धत आपण स्वीकारली. लोकशाही पद्धत स्वीकारल्यानंतर आपण ठरवलं की लोकशाही, कारण आपला देश सर्व जाती धर्मातील लोकांना सामावून घेणारा जो लोक आहे, धर्म भारत देश आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती धर्मातील लोकांना सामावून घेणारा आपला देश आहे. त्यासाठी आपला देश लोकशाही पद्धत स्वीकारली आपल्या देशाने, आणि त्यासाठी संविधानाची गरज होती. ते चालवायचं कशा जीवावर. पण त्यावेळी कायदातज्ञ भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधी पंडित नेहरूंनी बोलून घेतले, कारण ते कायदातज्ञ होते, बॅरिस्टर होते, विश्वरत्न होते. त्याला सांगितलं संविधान भारताचे लिहा. त्याने 2 वर्षे 11 महिने 11 दिवसात संविधान पूर्ण केले व भारताचे स्वाधीन केले. अशा भारतीय राज्यघटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनाही आपण विसरता कामा नये. हे ध्यानात ठेवा बंधूंनो. सर्व त्यागी माणसाच्या क्रांतिकारांना विसरता कामा नये. पुन्हा आनंद सोहळा आपण पार पाडत आहोत. बंधूंनो, एक गोष्ट ध्यानात ठेवूया आपण की आपले तन मन धन, आज आपण प्रतिज्ञा करूया, आपले तन मन धन सर्वस्व आपल्या कुटुंबावर जसे आपण अर्पित करतो, तसे आपल्या समाजावर, आपल्या देशावर समर्पित करूया. तरच आपला देश बलशाली बनेल. बंधूंनो, ध्यानात ठेवा, आपला देश जर बलशाली बनवायचा असेल तर आपले तन मन धन सर्वस्व अर्पण करूया. कुटुंब कोणी चालवतो बंधूंनो, पण समाजासाठी योगदान देणारी माणसं पाहिजेत, देशासाठी योगदान देणारी माणसं पाहिजे आहेत, खरं बोलणारी माणसं पाहिजे आहेत, जे झटतात त्यांच्या मागे झटणारी माणसं पाहिजे आहेत. पैसा हे सर्वस्व नव्हे बंधूंनो, हे साधन आहे, साध्य नव्हे जीवनाचे. म्हणून बंधूंनो, एक गोष्ट ठेवा, रामाने देखील खऱ्यासाठी वनवास भोगला म्हणून ते देव झाले. कृष्णाने बंदिवास भोगला म्हणून ते देव झाले. देव फुकट झाला नाही, त्याला ते त्याग भोगावा लागला. ज्ञानेश्वरांना त्याग भोगावा लागला. तुम्ही तरी कोण, त्यासाठी त्याग करायला शिकूया. आपण चांगल्याच्या मागे लागूया. अरे शिवमंदिराचा कळस यज्ञाला फिरवूया आपण. सुरेश यादव, त्यासाठी सर्वांचा एकजुटीने राहूया. अजिबात मनात काय मन न ठेवता जे काय करायचं ते स्पष्ट बोलून समोर येऊया. पोटात काही नको, हे महत्वाचे ठेवा. त्यासाठी त्याग करणे समोर ठेवा, त्याग करूया. आणि एक गोष्ट सांगतो मुलांनो, तुम्ही देशाचे भविष्य आहात. तुमच्या जीवावर देश पुढे चालणार आहे. तुम्ही सर्वस्व विश्ववंदनीय शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, रामाचा आदर्श घ्या, कृष्णाचा आदर्श घ्या, तर हा देश चालणार आहे. रामायण वाचून राम होत नाही, भगवद्गीता वाचून कृष्ण होणार नाही. त्याचा आदर्श जपणे म्हणजेच राम आणि कृष्ण आहे, लक्षात ठेवा. फक्त हे गोष्ट ध्यानात ठेवा, शिवाजी महाराज आपण जय भवानी जय शिवाजी म्हणतो, पण त्याचा आचरण किती करतो आपण, त्याचा आदर्श जपणे आपलं कर्तव्य आहे, हे ध्यानात ठेवूया. आणि आजच्या प्रजासत्ताकाच्या निमित्त पुन्हा एक बार तुम्हा देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. आणि जाता एकच सांगतो, कौमी तिरंगी झेंडे ऊंचे रहो जहां में, हो तेरी सर बुलंदी जो चांद आसमां में, तू शान है हमारी, तू जान है हमारी, कौमी तिरंगी झेंडे ऊंचे रहो जहां में. एवढ्या बोलून मी 4 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.